मूसलाधार बारिश में भी नहीं थमा कांग्रेस का विरोध। डोंबिवली में शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग को लेकर छात्रों संग जोरदार प्रदर्शन। दिल्ली में विपक्ष के नेता राहुल गांधी, अन्य सांसदों, छात्र छात्राओं और प्रदर्शनकारियों पर हुए कथित लाठीचार्ज एवं मारपीट के विरोध में डोंबिवली शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से शुक्रवार को जोरदार धरना प्रदर्शन किया गया। मूसलाधार बारिश के बीच आयोजित इस आंदोलन में बड़ी संख्या में कांग्रेस कार्यकर्ता और छात्र शामिल हुए। कांग्रेस नेता अमित मात्रे के नेतृत्व में हुए इस प्रदर्शन में केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि लोकतांत्रिक तरीके से अपनी बात रखने वालों पर बल प्रयोग करना लोकतंत्र की भावना के विपरीत है और इसकी कड़ी निंदा की जानी चाहिए। आंदोलन के दौरान प्रदर्शनकारियों ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के तत्काल इस्तीफे की मांग करते हुए कहा कि छात्रों से जुड़े गंभीर मुद्दों पर सरकार को जवाबदेह होना चाहिए। साथ ही हाल के घटनाक्रम में आत्महत्या करने वाले छात्रों के परिजनों से मिलकर उनकी समस्याओं को समझने, पूरे मामले की निष्पक्ष जांच कराने और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई करने की भी मांग उठाई। मूसलाधार बारिश के बावजूद प्रदर्शनकारियों का उत्साह कम नहीं हुआ। हाथों में तख्तियां और बैनर लेकर छात्रों व कांग्रेस कार्यकर्ताओं ने सरकार के खिलाफ अपना विरोध दर्ज कराया और छात्र हितों की रक्षा के लिए संघर्ष जारी रखने का संकल्प दोहराया। तुम्ही बघितलं असेल, हा आजचा आंदोलन आमचा आजचा नाहीये। मागे जेव्हा पेपर फुटी झाली तेव्हापासून आमचा संघर्ष चालू आहे। तुम्ही बघितलं असेल, मेलोडी एल्गार मधनच आम्ही आमचं मत व्यक्त केलं होतं, आमचा निषेध व्यक्त केला होता। म्हणजे ही कहाणी आजची नाहीये। या असंवेदनशील सरकारचं खरंच एक दुर्दैवी बाब आहे की त्यांनी आज विद्यार्थ्यांना, मुलींना, बायकांना, पालकांना ज्या प्रकारे मारहाण केलेलं आहे ते खरंच निंदनीय आहे। त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलोय। विषय कुठल्या पक्षाचा नाहीये, विषय राजकारणाचा नाहीये। आज देखील आम्ही राजकारणाला इथे सामोरे आलेलो नाहीये। तुम्ही बघितलं असेल, राहुलजी गांधी यांनी जोपर्यंत सोनम वांगचुकजी होते त्यांनी जवळजवळ 21 दिवस तिकडे त्यांनी उपोषण केलं। तोपर्यंत पण देखील कुठल्याही सरकारच्या वतीने तिकडनं एक डायलॉग डिलिव्हर नाही झाला। त्यांच्याशी बोलायसाठी पण त्यांना वाटलं नाही। त्यांना वाटलं नव्हतं की भारतातला जेनझी हा किती त्यांचं रूप धारण करून त्यांच्या हक्कासाठी किती भांडू शकेल, हे त्यांना गाफील राहिले। पण आज देखील सांगतो मी, जे घडलेलं आहे त्याचा सर्वत्र जबाबदार सरकार आहे। नरेंद्र मोदी आहेत, अमित शाह आहेत। अमित शाह नंतर धर्मेंद्र प्रधान आहेत। यांना कसली लाज वाटते? अहो, पेपर फुटी झाली। आज 22 लाख विद्यार्थ्यांचं जर काय इथे भविष्य धोक्यात आलं, त्याच्यानंतर 21 मुलांनी आत्महत्या केल्या। आज तुम्ही बघत असाल इथे मुली का जमलेल्या आहेत? मुली जमण्याच्या मागचं कारण देखील ही सरकारच जबाबदार आहे। ज्या पद्धतीने यांच्या बहिणींना लाथाबुक्क्यांनी मारले, त्यांचे कपडे फाडलेले आहेत आणि सिव्हिल ड्रेस मध्ये देखील त्यांच्या मागे जाऊन कुठले तरी गुंड लोकांना, बीजेपीने आरएसएसच्या गुंड लोकांनी मारलेलं आहे। याचा आम्ही निषेध करतो आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आणि अजूनही 500 लोक हॉस्पिटलमध्ये आहेत। आमची इथे प्रामुख्याने मागणी राहील की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे। दुसरी मागणी, जी विद्यार्थ्यांवरती पोलीस कारवाई झाली ती देखील त्यांनी मागे घेतली पाहिजे। आणि तिसरी मागणी, येणाऱ्या या नीट परीक्षा आणि किंवा परीक्षा पॅटर्न मध्ये महापालिका आपला माफी असावी। सरकारकडनं केंद्रामध्ये चांगल्या पद्धतीने एक नियोजन करण्यासाठी विरोधकांचं पण मत याच्यामध्ये द्यावं, ही आम्ही इकडे मागणी करत आहोत। तुम्ही बघितलं असेल, धर्मेंद्र प्रसाद होऊ द्या का मेलोडी किंग असू द्या, ते आपले जेंदी इकडे आंदोलनाला बसतात आणि ते तिकडे परेश आपल्या फिरतीवर आहेत। त्यानंतर बघितलं असेल, अतुल त्यांना एकेरी नावाने अतुल यांनी या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हटलेलं आहे। हे खरंच आतंकवादी आहेत का? त्यांना लाज नाहीत। आणि या माध्यमातून मी सगळ्या पालकांना इथे विनंती करेन, तुमच्या मुलांवरती, तुमच्यावरती ज्यांनी या बीजेपीच्या चेल्यांनी तुमच्यावरती जे टिप्पणीया केलेल्या आहेत, तुमच्या मुलींवरती झालेल्या अत्याचारवरती सोशल मीडियावरती टिप्पणी केलेल्या आहेत, त्यांना याद राखा, त्यांचे चेहरे लक्षात ठेवा। येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवण्यामध्ये राग व्यक्त करा।